वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्केलेटल सिस्टीम हा भाग कंप्लीट केला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जॉइंट्स हा भाग पाहायचा आहे. टाइप्स ऑफ जॉइंट्स. अ पॉइंट वेअर 2 or more bones get articulated is called as joint or articulation or arthrosis. Okay, joint is a point where 2 or more bones get articulated. ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त बोन्स एकत्र येतात, आर्टिक्युलेट होतात, त्या पॉइंटला जॉइंट असं म्हटलं जातं. कमीत कमी 2 बोन्स आर रिक्वायर्ड. कमीत कमी आपल्याला 2 बोन्सचे आवश्यक आहेत किंवा नंबर ऑफ बोन्ससुद्धा एका जॉईंटमध्ये भाग घेऊ शकतात. जॉईंट्सलाच दुसरं नाव आर्टिक्युलेशन किंवा ऑर्थ्रोसिस आहे. देन ऑर्थ्रोलॉजी. स्टडी ऑफ जॉईंट्स इज कॉल्ड ॲज ऑर्थ्रोलॉजी. जॉईंट्सचा स्टडी जिथं केला जातो त्या ब्रांचला ऑर्थ्रोलॉजी असं म्हणतात. जसं ऑस्टिओलॉजी इज अ ब्रांच वेअर देअर इज स्टडी ऑफ बोन्स, किंवा कॉन्ड्रोलॉजी दॅट इज द स्टडी ऑफ कार्टिलेजेस. तसं स्टडी ऑफ जॉईंट्स इज कॉल्ड ॲज ऑर्थ्रोलॉजी. इन जॉईंट्स लिगामेंट्स गिव्स स्लाइट फ्लेक्झिबिलिटी टू द बोन्स. आता जॉईंट हे जर स्ट्रक्चर फक्त बोन्सनी बनलेलं असेल तर बोन्स आर रिजिड स्ट्रक्चर, बरोबर आहे. आणि त्यामुळं फ्लेक्झिबिलिटी त्या ठिकाणी जी आवश्यक आहे दॅट इज गिवन बाय लिगामेंट्स. लिगामेंट्स आर द कनेक्टिव्ह टिश्यू विच कनेक्ट्स 2 or नंबर ऑफ बोन्स. 2 बोन्सला जोडणारा जे कनेक्टिव्ह टिश्यू आहे त्याला लिगामेंट असं म्हणतात. देन टाइप्स ऑफ जॉइंट्स. जॉइंट्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स डिपेंडिंग अपॉन डिग्री ऑफ मूवमेंट. तर त्या जॉईंटमध्ये मूवमेंट ही किती प्रकारे आहे किंवा मूवमेंट होते किंवा नाही याच्या आधारावर जॉईंट्सचे 3 टाइप्स पाहायला मिळतात. फर्स्ट, fibrous joint that is called as synarthrosis or immovable joint. Then cartilaginous joint that is amphiarthrosis or slightly movable joint. And synovial joint that is diarthrosis and freely movable joint. Depending upon degree of movement there are 3 types of joints: fibrous, cartilaginous and synovial joints. तर सिरियली पाहू आपण. First, fibrous joint. These are called as synarthrosis. In this joint, the articulating bones held together by means of fibrous connective tissue. Fibrous joint जे आहेत यांच्यामध्ये जे बोन्स एकमेकांना अटॅच होतात ते फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूद्वारे जोडले जातात. फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू. बोन्स डू नॉट शो एनी मूवमेंट. Hence, these are called immovable or fixed types of joint. Correct? Fibrous joint जे आहेत यांच्यामध्ये कसल्याही प्रकारची मूवमेंट ही पॉसिबल नाही, त्यामुळे यांना इमूवेबल किंवा फिक्स्ड जॉईंट्स असं म्हणतात. फायब्रस जॉईंट्स आर फर्दर क्लासिफाईड इंटू सुचर्स, सिनडेस्मोसिस आणि गोम्फोसिस असे याचे पुन्हा 3 सब प्रकार पाहायला मिळतात. सुचर्स, सिनडेस्मोसिस आणि गोम्फोसिस. तर पहिला पाहू सुचर्स. इट इज कंपोज्ड ऑफ थिन लेअर ऑफ डेन्स फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू. सुचर्समध्ये जे बोन्स एकमेकांना जोडलेले आहेत ते डेन्स फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूद्वारे जोडलेले असतात. सुचर्स आर द प्लेसेस ऑफ ग्रोथ. सुचर्स हे ज्या ठिकाणी ज्या 2 बोनला अटॅच करणारे घटक आहेत त्या ठिकाणी ग्रोथ ही पॉसिबल आहे. थोडीशी त्या भागाच्या वाढीसाठी जागा त्या ठिकाणी अवेलेबल असते. सुचर्स रिमेन्स टिल ग्रोथ इज कंप्लीट. जोपर्यंत तिथल्या भागाची ग्रोथ किंवा वाढ ही पूर्ण होत नाही तोपर्यंत सुचर्स हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ऑन कंप्लीशन ऑफ ग्रोथ दे गेट ऑसिफाईड. जेव्हा त्या ठिकाणची ग्रोथ ही कंप्लीट होईल तेव्हा ते जे बोन्स आहेत हे कम्प्लिटली एकमेकांना टाईट किंवा पॅक जोडले जातात, ऑसिफाईड होतात. सुचर्स मे परमिट सम मोल्डिंग ड्युरिंग चाइल्डहूड. चाइल्डहूडमध्ये ग्रोथ ही कंप्लीट झालेली नसल्यामुळं त्या ठिकाणी
मोल्डिंग म्हणजे स्लायडिंग, एखादा बोन हा थोडासा मोल्ड झाल्यासारखा आपल्याला पाहायला मिळतो. सुचर्स आर शोन बाय फ्लॅट स्कल बोन्स. मेजॉरिटी ऑफ सुचर्स जे आहेत हे म्हणजे कवटीचे जे आपल्या बोन्स आहेत, फ्लॅट बोन्स, तर त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुचर्स आर फर्दर क्लासिफाईड इंटू डिफरंट टाईप्स. दे आर शोन इन द टेबल. तर पहिला प्रकार आहे बट जॉईंट, दॅट इज स्क्वेअर एजेस. यामध्ये चौकोनाकार असे त्याच्या एजेस आहेत. दॅट इज प्रेझेंट इन टू नेझल बोन. आपल्या जे नाकाचे हाड आहेत ते एकमेकांना जोडत असताना बट जॉईंट तर या पद्धतीने जोडले जातात. त्या ठिकाणी सुचर्स पाहायला मिळतात. देन स्कॅर्फ जॉईंट, टॅपरिंग आहे, निमुळती बाजू आहे एक. दीज आर प्रेझेंट इन व्हेरियस स्कल बोन्स. देन लॅप जॉईंट, ओव्हरलॅपिंग ज्या ठिकाणी पाहायला मिळते. टेम्पोरल बोन आणि परायटल बोन, स्कलमधले जे बोन आहेत टेम्पोरल आणि परायटल त्यांच्यामध्ये आपल्याला ओव्हरलॅपिंग टाईप लॅप जॉईंट पाहायला मिळतो. त्यानंतर सिरेट जॉईंट, दे आर इरेग्युलर ऑर इंटरलॉकिंग विच आर प्रेझेंट इन द व्हेरियस स्कल बोन्स. बरोबर आहे. आता आपण काय पाहिलं की सुचर्स यामध्ये ग्रोथ ही पॉसिबल आहे. जसं आपण पाहतो की लहान मुलांमध्ये जन्मलेले जे बाळ आहेत त्यांच्या आपण जर डोक्याच्या वर, कवटीच्या वर जर हात ठेवला तर ज्याला आपण टाळूचा भाग म्हणतो, तर ह्या टाळूमध्ये जर ऑब्झर्व केलं असेल तुम्ही तर दोन बोन हे एकमेकांना कम्प्लिटली जोडलेले नसतात. त्या ठिकाणी गॅप आहे ज्याला फंटॅनल्स असं म्हणतात. ठीक आहे. आणि ज्याला आपण टाळू माखणे असं म्हणतो. साधारणतः 1 वर्षापर्यंत 6 महिन्याच्या नंतर ते हळूहळू बोन्स हे काय होतात, ऑसिफाईड व्हायला लागतात. ब्रेनची जी डेव्हलपमेंट आहे ती कंप्लीट होऊन नंतर त्या ठिकाणी हे 2 स्कल बोन एकमेकांना टाईटली फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूद्वारे जोडले जातात. म्हणजे जोपर्यंत वाढ होण्याची अपेक्षा आहे तोपर्यंत तो गॅप राहतो आणि एकदा का वाढ कंप्लीट झाली त्यानंतर तो गॅप भरून येतो आणि दे आर द सुचर्स. त्या ठिकाणी त्या दोघांमधला जर जॉईंट आपण पाहिला तर तो सिरेट जॉईंट, इंटरलॉकिंग टाईप ऑफला जॉईंट पाहायला मिळतो. देन सिनडेस्मोसिस, इट इज प्रेझेंट वेअर देर इज अ ग्रेट डिस्टन्स बिटवीन आर्टिक्युलेटिंग बोन. आता सिनडेस्मस हे स्ट्रक्चर आपल्याला कुठं पाहायला मिळेल, जेव्हा जोडले जाणारे बोन्स हे एकमेकांपासून थोड्या अंतरावर आहेत. जसं आता आपण पाहिलं की सुचर्स यामध्ये बोन्स एकमेकांना टाईटली लिंक्ड आहेत, बरोबर आहे, टाईटली आर्टिक्युलेटेड आहेत. तसं सिनडेस्मसमध्ये नाही, 2 बोनमध्ये थोडा अंतर आहे. फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू इज अरेंज्ड ॲज अ शीट ऑर बंडल. यामध्ये 2 बोनला जोडणारं जे कनेक्टिव्ह टिश्यू आहे ते फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू आहे, परंतु ते एका शीट किंवा लेअर किंवा एखाद्या बंडल स्वरूपामध्ये त्याची अरेंजमेंट होत असते. एक्झाम्पल, इनर ऑसियस मेम्ब्रेन बिटवीन टिबिया अँड फिब्युला अँड रेडियस अँड अल्ना. आपण पाहिलं 4 आर्मचे जे बोन आहेत रेडियस आणि अल्ना, किंवा शँकचे जे बोन्स आहेत टिबिया आणि फिब्युला, तर ह्यांना जोडणारे जे काही फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू आहेत हे एका लेअरच्या स्वरूपात आहेत आणि या प्रकारच्या जॉईंटला सिनडेस्मस असं म्हणतात. इट इज ऑल्सो इममुवेबल जॉईंट. यांच्यामध्ये मूवमेंट होते का? होणार नाही. सुचर्समधल्या जॉईंटमध्ये मूवमेंट होते का? होणार नाही, बिकॉज दे आर फायब्रस जॉईंट्स. त्यानंतर गोम्फोसिस, इन दिस टाईप ऑफ जॉईंट अ कोन शेप्ड फर्स्ट बोन फिट्स इंटू सॉकेट दॅट इज प्रोव्हाइडेड बाय अदर बोन. आता यामध्ये रचना कशी आहे, एक जो बोन आहे हा सॉकेट लाईक, एक कॅव्हिटी लाईक स्ट्रक्चर तयार करतो, तर त्यामध्ये दुसरा बोन त्याचा कोन शेप्ड भाग हा त्यामध्ये फिक्स केला जातो. एक्झाम्पल इज टूथ अँड जॉ बोन्स. याचं एक्झाम्पल जे आहे हे दात, जे काही जॉ बोन्स आहेत मॅक्झिला किंवा मॅन्डिबल यांच्या सॉकेटमध्ये जे बसवले जातात त्या प्रकारच्या जॉईंटला गोम्फोसिस असं म्हणतात. सॉकेट जॉ बोनचे आहेत आणि कोनिकल जो भाग आहे हा टिथचा आहे. जॉईंट आहे गोम्फोसिस किंवा गोम्फोसिस. दिस इज ऑल्सो अ टाईप ऑफ इममुवेबल जॉईंट. ठीक आहे. म्हणजे हे फायब्रस जॉईंट जे आहेत त्यांचे हे 3 सब प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. पहिला सुचर, दुसरा सिनडेस्मस आणि तिसरा गोम्फोसिस. नेक्स्ट आर द कार्टिलेजिनियस जॉईंट्स. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज एम्फिऑर्थ्रोसिस. एम्फी म्हणजे स्लाइटली
These joints are neither fixed or nor freely movable. They permit limited movement, so they are called as slightly movable joint. आता हे जे जॉईंट आहेत हे कम्प्लिटली फिक्सही नाहीत आणि फ्रीली मुवेबलही नाहीत. त्यांच्यामध्ये आपल्याला थोडीफार लिमिटेड मूवमेंट पाहायला मिळते आणि अशा जॉईंट्सला स्लाइटली मुवेबल जॉईंट किंवा कार्टिलेजिनियस जॉईंट असं म्हणतात. आर्टिक्युलेटिंग बोन्स आर हेल्ड टुगेदर बाय हायलाईन ऑर फायब्रो कार्टिलेज. आता आपण पाहिलं होतं की फायब्रस जॉईंटमध्ये फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूद्वारे बोन्स एकमेकांना जोडले जातात. तर कार्टिलेजिनियस जॉईंटमध्ये जोडणारे जे घटक आहेत ते म्हणजे कार्टिलेज आहेत. एक तर ते हायलाईन कार्टिलेज असतील किंवा फायब्रो कार्टिलेजेस असतात. दे आर फर्दर क्लासिफाईड ॲज सिनकॉन्ड्रोसिस अँड सिम्फायसिस. याचेही आपल्याला 2 प्रकार पाहायला मिळतात, सिनकॉन्ड्रोसिस आणि सिम्फायसिस. तर पहिला प्रकार बघू, सिनकॉन्ड्रोसिस. द 2 बोन्स आर हेल्ड टुगेदर बाय हायलाईन कार्टिलेज. आता यामध्ये जे 2 बोन आहेत ते एकमेकांना हायलाईन कार्टिलेजद्वारे जोडले जातात. दे आर मेंट फॉर ग्रोथ. यामध्ये सुद्धा मुख्य पर्पज काय आहे, त्या ठिकाणची वाढ होणे अपेक्षित आहे. ऑन कम्प्लिशन ऑफ ग्रोथ द जॉईंट गेट ऑसिफाईड. एकदा का वाढ पूर्ण झाली की हे जॉईंट जे आहेत किंवा हे जे बोन्स आहेत हे ऑसिफाय होतात, त्यांची डेव्हलपमेंट ही कंप्लीट होते. एक्झाम्पल, इपिफायसियल प्लेट दॅट इज फाउंड बिटवीन इपिफायसिस अँड डायफायसिस ऑफ लॉंग बोन्स, रिब्स अँड स्टेर्नम जंक्शन. तर यामध्ये जे लॉंग बोन आहेत, फिमर, ह्युमरस, तर ह्यांचे जे 2 स्ट्रक्चर आहेत, इपिफायसिस आणि डायफायसिस, तर ह्या दोघांना जोडणाऱ्या जो जॉईंट आहे त्याला इपिफायसियल प्लेट असं म्हणतात. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ सिनकॉन्ड्रोसिस. आता फायब्रस जॉईंटमध्ये फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूद्वारे आर्टिक्युलेट केलं जाईल, तर कार्टिलेजिनियस जॉईंटमध्ये हायलाईन कार्टिलेज किंवा फायब्रो कार्टिलेजचा वापर हा 2 बोन्स एकमेकांना जोडण्यासाठी केला जातो. त्यानंतर सिम्फायसिस, सेकंड टाईप. इन दिस टाईप 2 बोन्स आर कनेक्टेड बाय फायब्रो कार्टिलेज. आता यामध्ये जोडले जाणारे जे 2 भाग आहेत, 2 बोन्स आहेत, हे फायब्रो कार्टिलेजद्वारे जोडले जातात. दीज ऑकर इन मिड लाईन ऑफ बॉडी. आता सिम्फायसिस हे स्ट्रक्चर आपल्याला बॉडीच्या मिड लाईनमध्ये पाहायला मिळतात. एक्झाम्पल, इंटरव्हर्टेब्रल डिस्क अँड प्युबिस सिम्फायसिस. आता सिम्फायसिस हे आपल्याला इंटरव्हर्टेब्रल डिस्क म्हणजे 2 व्हर्टिब्रा जे आहेत, ह्या 2 व्हर्टिब्रामध्ये एक डिस्क लाईक, कुशन लाईक स्ट्रक्चर पाहायला मिळते, जेणेकरून 2 बोन्स, 2 व्हर्टिब्रामध्ये जे होणारे फ्रिक्शन आहेत यामुळे त्यांची झीज होऊ नये म्हणून इंटरव्हर्टेब्रल डिस्क ही पाहायला मिळते. फिगरमध्ये बघा, 2 व्हर्टिब्रा यांच्यामध्ये ब्लूइश कलरची जी डिस्क आहे, ज्याला रबराची चकती असं म्हणता येईल, तर दॅट इज इंटरव्हर्टेब्रल डिस्क. आणि ह्यामध्ये स्लाईट मुवमेंट पॉसिबल आहेत. फक्त आपण जेव्हा बेंडिंग किंवा बॉडी ट्विस्ट करतो फक्त त्यावेळेसच यामध्ये स्लाईट मुवमेंट होते. बरोबर आहे. म्हणजे फायब्रस जॉईंटसारखे ते एकदम इमूवेबलही नाहीत आणि सायनोवियल जॉईंटसारखे ते फ्रीली मुवेबलसुद्धा नाहीत, स्लाइटली मुवेबल. सेकंड आहे फायब्रो कार्टिलेजिनियस डिस्क ऑफ प्युबिस सिम्फायसिस. आता प्युबिस सिम्फायसिस हे स्ट्रक्चर कुठे येत असेल, पेल्विक कॅव्हिटी किंवा पेल्विक गर्डल तुम्हाला आठवतं आहे अपेंडिक्युलर स्केलेटनमध्ये. त्यामध्ये आपण पाहिलं की 2 हिप बोन्स एकत्र येतात आणि पेल्विक गर्डल तयार होत असते. आणि प्रत्येक पेल्विक बोन हा 3 भागांनी बनलेला आहे, इलियम, इस्चियम आणि प्युबिस. तर दोन्ही बाजूचे जे हिप बोन आहेत त्यांचे प्युबिक बोन हे सेंटरला एकमेकांना जोडले जातात, त्या भागाला म्हटलं जातं आहे प्युबिस सिम्फायसिस. आणि प्युबिस सिम्फायसिस जे आहे हा स्लाइटली मुवेबल जॉईंट आहे. यामध्ये आपल्याला एरवी मूवमेंट पाहायला मिळणार नाही, परंतु फिमेलमध्ये ॲट द टाईम ऑफ डिलेव्हरी या प्युबिस सिम्फायसिसमध्ये स्लाइट मूवमेंट ह्या होत असतात. दिस इज द एक्झाम्पल ऑफ सिम्फायसिस और कार्टिलेजिनियस जॉईंट. ठीक आहे. तर फायब्रस जॉईंट इमूवेबल जॉईंट आहेत, तर कार्टिलेजिनियस जॉईंट हे स्लाइटली मुवेबल जॉईंट आहेत. फायब्रस जॉईंटचे पुन्हा 3 सब प्रकार पाहिले आपण, सुचर्स,
सिनडेस्मोसिस आणि गोम्फोसिस. तर कार्टिलेजिनियस जॉईंटमध्ये 2 प्रकार पाहिले, सिनकॉन्ड्रोसिस आणि सिम्फायसिस. Okay, then here are some questions. Solve them and thank you.